भूमका चौकातून 30 मिनिट 1887 कार्पेटचा विला फक्त 1,50,00,000 सुरुवात आणि रिंग रोड पासून फक्त 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. नमस्कार, मी आकाश बालोडी पाटील आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण आहोत कासासाईमध्ये. भूमकर चौकापासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट एनए प्लॉट आणि विला असे दोन याच्यामध्ये सेगमेंट असतील. व्हिडिओला आपण 3 भागामध्ये बघू. पहिल्या भागामध्ये आपण याची कनेक्टिव्हिटी समजून घेऊ. दुसऱ्या भागामध्ये याच्या ज्या अम्युनिटीचा जो पार्ट आहे तो बघून घेऊ. आणि तिसऱ्या भागामध्ये आपण याचा जो विला आहे त्याचा जो सॅम्पल युनिट आहे ते सॅम्पल युनिट बघू, त्याची प्राईस बघू आणि हा प्रोजेक्ट कुणाला कन्सिडर करायला हवा त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन करू. याची जर का आपण कनेक्टिव्हिटी जर का बघायला गेलो तर भूमकर चौकापासून एक्झॅक्ट त्याला 30 मिनिटं लागतात. आपण जर का लक्ष्मी चौकापासून बघितलं तर साधारणतः 25 मिनिटं लागतात. कोलते पाटीलची जी स्कीम आहे लाईफ रिपब्लिक तिथून साधारणतः आम्हाला इथे यायला 15 ते 16 मिनिट लागले. याच्याच बाजूला आपण बघाल तर हिरानंदानीचा मोठा प्रोजेक्ट आलेला आहे क्रिसाला हिरानंदानी. त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल की एका दिवसामध्ये जवळजवळ 1100 फ्लॅट त्यांनी विकलेले आहेत. तिथून हार्डली 6 ते 7 मिनिटाच्या डिस्टन्सवरती हा प्रोजेक्ट आहे. याचा अतिशय महत्त्वाचा जर का आपण कनेक्टिव्हिटीचा विषय घेतला तर याच्या बाजूला अगदी 200 ते 300 मीटरवरतीच पुणेचा जो आउटर रिंग रोड आहे तो असेल. त्याची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टला असेल. पुढच्या काळामध्ये या रिंग रोडची कनेक्टिव्हिटी सिटीसाठी जी असेल ती इथूनच असेल. चला आपण याच्या अम्युनिटीचा पार्ट बघू. या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज 3 भागामध्ये डिवाइड केलेल्या आहेत. आता आपण जिथे आहोत तो एंट्रीचा पार्ट असेल या प्रोजेक्टचा. हा जो भाग आपण बघताय हा आता सध्या सेल्स ऑफिससाठी यूज होतोय, पण हा पुढे जाऊन आपल्या अम्युनिटीचाच पार्ट असेल. याच्या बॅकसाईडला आपल्याला एक अतिशय सुंदर मंदिर असेल अवेलेबल. इथे काही अम्युनिटीज आपल्याला प्लेसमेंट अम्युनिटीचं दिसेल. या अम्युनिटीचा पार्ट हा फर्स्ट पार्ट इथून चालू होतो. इथे छोटंसं लॉन दिलेलं आहे. या लॉनवरती तुम्ही संध्याकाळी आरामात बसू शकता. मुलांसाठी हा एरिया दिलेला आहे. लहान मुलं इथे खेळू शकतात. बऱ्याचशा अम्युनिटीज मुलांसाठी दिलेल्या आहेत. याच्याच बाजूला एक छानसं मंदिर दिलेलं आहे गजानन महाराजांचं. मी आता प्रोजेक्टच्या मधोमध आहे. तुम्ही हा सर्कल बघू शकता. माझ्या उजव्या बाजूला अम्युनिटीचा पार्ट आहे. 2-2 क्लब हाऊसेस दिलेले आहेत, मोठेच्या मोठे बघू शकता. माझ्या समोर आहे तो इंडोर गेमचा पार्ट आहे, तिकडे बघू शकता. इकडे या प्रोजेक्टमध्ये 200 प्लॉट्स आहेत, एनी प्लॉट्स, आणि फक्त 51 व्हिला अपार्टमेंट्स आहेत. या 200 प्लॉट्स आणि 51 व्हिला अपार्टमेंटसाठी हा सर्व तुम्हाला बघाल तर अम्युनिटीचा पार्ट आहे. जवळजवळ 45 ते 50 अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज इकडे मिळतील. म्हणजे अगदी स्विमिंग पूल, जिम, कॅफेटेरिया असेल, तुमचं क्लब हाऊस असेल, ओपन ॲम्पी थिएटर असेल, हे सर्व अम्युनिटीज इकडे मिळतील. म्हणजे लिमिटेड क्राऊड आणि मॅक्सिमम अम्युनिटीज हा इकडे तुम्हाला अवेलेबल होतील. इथे जे एन प्लॉट्स आहेत ते 2500 स्क्वेअर फूटपासून ते 6000 स्क्वेअर फूटपर्यंत अवेलेबल आहेत. 2500 कार्पेटचा जो प्लॉट आहे तो आपल्याला 1,30,00,000पासून इथे अवेलेबल आहे. याचं जे बांधकामाचं लिमिट असेल ते 1:4 असेल. जवळजवळ 2500 कार्पेटमध्ये आपण 3,500 स्क्वेअर फूटचा आपल्याला हवा तसा बंगला इथे आपण बांधू शकतो. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला कॉन्क्रीटचे इंटरनल 12 मीटरचे रस्ते आहेत. तुम्ही बघू शकता. फुटपाथ अवेलेबल आहे इथं. लाईटची प्रोव्हिजन आहे. त्याने झाडाला नंबरसुद्धा दिलेले आहेत. हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला सर्वच मल्टीनॅशनल बँक्स, गव्हर्नमेंट बँक्स, प्रायव्हेट बँकांचे लोन्स अवेलेबल आहेत. जसं आपण फ्लॅट घेतो तसे आपण याचं लोन घेऊ शकतो. याचा जो 7 बारा असेल इंडिव्हिज्युअल हा तुमच्या नावाचा असेल.
प्लॉट असू दे किंवा व्हिला असू दे, याचे इंडिव्हिज्युअल सातबारे हे तुमच्याच नावाने बनतील. चला आपण हा 1887चा व्हिला 3 फ्लोअरचा व्हिला कसा आहे बघू. याची सुरुवात होती इथून. व्हिलाची जी मेन USP आपण म्हणतो स्वतःच्या पायऱ्या ते इथून चालू होतात. इथे आपलं लॉबीचा एरिया आहे. याला ॲक्च्युली 2 लॉबीज आहेत. ही एक भाग आहे. इथून आपला एक लॉबी चालू होते. इथे बघाल तर आपला डायनिंग आणि लिव्हिंगचा एरिया असेल. मोठ्या अगदी 2 मोठ्या विंडोज अवेलेबल आहेत. इकडे बघाल तर वरती हा जो स्पेस आहे पूर्ण खाली राहील. त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभर इथे आत्ताही या विल्यामध्ये लाईटची प्रोव्हिजन नाही आहे, तरी सुद्धा इतकी लाईट इथं अवेलेबल आहे. इथे याल तर इथे आपला हा किचनचा पार्ट राहील. इथे पहिल्या मजल्यावरती जी बेडरूम आहे ती बेडरूम इथे अवेलेबल आहे. बघू शकता किती मोठी बेडरूम आहे. त्याची साईज ही चांगली मोठी आहे. इथे बाजूला आपल्याला फुल लेंथची विंडो मिळेल. अगदी मोठीच्या मोठी विंडो आहे, बघू शकता. सोबत याला इनव्हिजिबल ग्रिल सुद्धा दिलेला आहे सेफ्टीसाठी. इकडे आपलं कॉमन वॉशरूम दिलेला आहे. इथे आपल्या वरती जाण्यासाठी पायऱ्या चालू होतात. इथे बघा आपला हा एरिया जो आहे तो तुम्ही स्टोरेजचा यूज करू शकता. फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर माझ्या या बाजूला अजून एक बेडरूम अवेलेबल आहे. बघू शकता सेम जशी खाली बेडरूम होती तशीच मोठी बेडरूम आहे. अगेन मोठ्या विंडोज. इथे याचं वॉशरूम दिलेलं आहे सेपरेट. इथे एक सेपरेट आपल्याला छोटीशी बाल्कनी मिळेल. इथे अजून एक रूम अवेलेबल आहे. इकडे बघू शकता. यांनी सॅम्पल मध्ये इथे डायनिंग एरिया दिलेला आहे किंवा कॉन्फरन्स रूम टाइप केलेला आहे. यालाच कनेक्टेड एक आपली मोठी बाल्कनी असते. तुम्ही बाल्कनी बघू शकता किती मोठी आहे. याच बेडरूमला एक कनेक्टेड वॉशरूम तुम्हाला मिळेल. चला सेकंड फ्लोअरवरती काय काय अवेलेबल आहे ते बघू. सेकंड फ्लोअरवरती विला अपार्टमेंटचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट जो पार्ट असतो तो म्हणजे आपली ओपन बाल्कनी किंवा आपण टेरेस म्हणतो त्याला. हा टेरेस बघू शकता किती मोठा आहे. तो या साईडलाही आहे आणि समोरच्या साईडलाही थोडासा अवेलेबल आहे. या विलाच्या टेरेसमधून आपण बघाल तर पाठीमागे तुम्हाला अम्युनिटीचा पार्ट, तिकडे लांब बघाल तर तुम्हाला सगळा सह्याद्री हिलचा भाग दिसेल. अतिशय चांगला व्ह्यू इथून तुम्हाला बघता येईल. याची जी हाईट आहे ती सर्वच विलाची सेम राहील. त्यांचं बांधकामाची प्रत्येक बंगलोसाठी सुद्धा एक लिमिट दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो व्ह्यू आहे हा नेहमी असाच राहील. हा प्रोजेक्ट कोणी कन्सिडर करायला पाहिजे. हा प्रोजेक्टचा करून आपण जर का बघाल तर इकडे प्लॉटिंग ही आहे, इकडे हा व्हिलाही आहे अवेलेबल. 1887 कार्पेटचा व्हिला अवेलेबल आहे. तुम्ही जर का बघाल तर बाणेर वाकड एरियामध्ये 1.5 कोटीमध्ये आज 3 BHK अवेलेबल आहे. 3 BHK मिळतो. इकडे त्याच अमाऊंटमध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी अमाऊंटमध्ये आपल्याला 1887चा मोठाच्या मोठा 3 मजली व्हिला मिळेल. कनेक्टिव्हिटीची गोष्ट आपण जर का करायचं झालं तर आज 30 मिनिटाचा वेळ जो आहे तो हा जो रिंग रोड आहे तो ज्या वेळेला भूमकर चौकाशी भुजबळ चौकाशी कनेक्ट केला जाईल पुढच्या काळामध्ये रस्ते मोठे होतील त्यावेळेला 15-16 मिनिटांमध्ये तुम्ही प्रोजेक्टमध्ये याल. इतक्या साऱ्या अम्युनिटीज, स्वतःच्या नावाचा 7-12 इतका मोठा व्हिला, इतक्या चांगल्या प्राईसमध्ये तुम्हाला हवा असेल, चांगली कनेक्टिव्हिटी हवी असेल. आजकाल इकडे मुलं स्कूलला जाण्यासाठी इकडे स्कूलच्या बसेसही येतात. तर तुम्हाला इकडे सगळं काही अवेलेबल आहे. पाण्याचा इश्यू नाही आहे. कासारसाई डॅममधून इकडे पाणी स्वतः बिल्डरने प्रोव्हिजन त्याची केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला या प्राईसमध्ये तर हा नक्कीच प्रोजेक्ट कन्सिडर करण्यासारखा आहे. आता आपण याचा कार्पेट आणि याच्या प्राईस संदर्भात बोलू.
विलाचा जो प्लॉट एरिया आहे तो 1310 कार्पेटचा असेल. त्याच्यावरती 1887 स्क्वेअर फूट कार्पेटचा हा आपला विला आहे. याची जी स्टार्टिंग प्राइस आहे ती 1,50,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा. तुमचे फ्रेंड्स फॅमिली सर्कलमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून ते जर का काही प्रॉपर्टी बघत असेल तर त्यांचा प्रॉपर्टी बाईंगचा एक्सपिरियन्स हा अतिशय चांगला राहील. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला नक्कीच संपर्क करेल. इथे बेस्ट प्राईस करून देण्याची गॅरंटी आम्ही घेतो. हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.